नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अस्सल गावरान चवीची फ्लावर वाटाणा रस्सा भाजी करून दाखवणार आहे। ही भाजी बनवण्याची माझी पद्धत थोडी वेगळी पण अतिशय सोपी आहे। कमी तेलात आणि घरगुती वाटणात बनवलेला हा रस्सा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतो। चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया। मी इथे एक फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे। त्याची हिरवी अशी पानं खोडून काढून घेऊया किंवा चाकूने कापून घ्यायची। बघा अशा पद्धतीने त्याचा देठ कापून घ्यायचा आणि आता याचे तुरे आपण कापून घेऊया। आता हा फ्लावर आपण मधून कापून याचे बारीक बारीक तुरे कापून घेऊया। फ्लावरमध्ये अळ्या असतात त्यामुळे अगोदर असे तुरे वेगळे मोडून वेगळे करायचे आणि फ्लावरच्या देठाचा भाग तर असं थोडंसं कापून घ्यायचा। बघा मी दाखवते त्या पद्धतीने आणि हाताने असे थोडे थोडे छोटे छोटे तुरे वेगळे करून घ्यायचे। अळ्या असतील तर तो तुरा बाजूला फेकून द्यायचा। आता या पद्धतीने मी सर्व तुरे असे काढून घेते। फ्लावरचे तुरे मी कापून घेतलेले आहेत। आता हा फ्लावर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि मी इथे 1 वाटी ओला वाटाणा घेतलेला आहे, तो सुद्धा स्वच्छ धुवून घेऊया। मी इथे एक लाल चुटूक टोमॅटो घेतलेला आहे, त्यामधला अर्धा टोमॅटो आपण कापून घेऊया। मी इथे अर्धा टोमॅटोच भाजीसाठी वापरणार आहे। आता या टोमॅटोमधल्या बिया काढून टाकायच्या। बिया काढून टाकल्यामुळे भाजीचा आंबटपणा कमी होतो आणि बिया खाण्यासाठी चांगल्या सुद्धा नसतात, त्यामुळे मुतखड्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात, त्यामुळे बिया शक्यतो काढून टाकायच्या। आता हा टोमॅटो आणि मुठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर बारीक कापून घ्यायची। बघा अगदी बारीक अशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि आता एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, त्याची अशी पातळ पातळ काप तयार करून घेऊया। आता याचं अगदी सोपं असं वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी खोबऱ्याचे तुकडे, 10-15 लसूण पाकळ्या, 2 चमचे भाजलेले शेंगदाणे टाकून हे मिश्रण जाडसर वाटून घेऊया। आता एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालूया आणि आता धुवून घेतलेला फ्लावर घालूया आणि 2 मिनिटे चांगला परतून घ्यायचा। फ्लावर चांगला परतून घ्यायचा, त्यामुळे फ्लावरचा उग्र वास येत नाही। आता हे फ्लावर छान परतलेला आहे। आता मध्ये आपण थोडीशी जागा करूया मसाले टाकण्यासाठी। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालूया, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा घरगुती मसाला घालूया आणि आता हे वाटाणे घालूया आणि परत एकदा 2 मिनिटे परतून घेऊया। आता यामध्ये वाटलेलं वाटण घालूया आणि परत थोडा वेळ परतून घ्यायचं या पद्धतीने। आता यामध्ये कापलेला टोमॅटो टाकूया, कापलेली कोथिंबीर टाकूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा एकदा 2 मिनिटे परतून घेऊया आणि आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं। तुम्हाला रस्सा कितपत पातळ हवा आहे त्यानुसार थोडंफार पाणी कमी जास्त करू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅसच्या मोठ्या फ्लेमवर 5 ते 7 मिनिटे उकळवून घेऊया। बघा आता रश्श्याला छान उकळी यायला लागलेली आहे। असं 5 ते 7 मिनिटे छान उकळवून घ्यायचं आणि आता गॅसची फ्लेम लो करून त्याच्यावर झाकण ठेवायचं। थोडंसं बाजूने असं उघडं करून ठेवायचं म्हणजे ते उतू जाणार नाही आणि आता वाटाणे आणि फ्लावर चांगला शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं। बघा आता आपण बघूया वाटाणा आणि फ्लावर शिजला की नाही ते थोडंसं पळीवर घेऊन बघूया। बघा असं हाताने थोडंसं दाबून बघायचं। फ्लावर आणि वाटाणा छान शिजलेला आहे। बघा फ्लावर वाटाणा रस्सा अगदी छान तयार झालेला आहे। अस्सल गावरान चवीचा हा रस्सा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतो। आता गॅस बंद करून वरून पुन्हा याच्यावर थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया। अस्सल गावरान चवीची फ्लावर वाटाणा रस्सा भाजी तुम्ही नक्कीच करून बघा। ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।